तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 2 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर ऋषिकेशच्या कुस्तीपूर्वी त्याचा नेमका प्रवास कसा झाला ना, ते सगळं आज त्यांनी खूप छान दाखवलंय घरोघरीमध्ये. तर सुरुवातीला आपण बघतोय हा ऋषिकेश सराव करत असतो, तेव्हा ओवी आणि जानकी दोघी जणी याच्यासाठी जेवण घेऊन आल्यात. आणि आता ऋषिकेश म्हणतो, काय छान वाटतंय ग जानकी. आता ओवी त्याला आधी म्हणते, बाबा आता बस करा, जेवायला चला ना. मग आता ऋषिकेश म्हणतो, काय छान वाटतंय ग जानकी. खूप दिवसानंतर असं वाटतंय शेत नांगरून आलोय आणि माझी बायको मस्त कांदा भाकरी घेऊन आली आहे. आता हे तिघे जण मस्त न्याहारीसाठी बसलेत बरं का प्रेक्षकांनो. त्या गादीवरती व्यायाम करून छान वाटतंय ऋषिकेशला. आणि आता जानकी ते भाजी वाढत असते त्याला आणि म्हणत असते, कांद्याची भाजी केली आहे बरं का, हो छान. ज्वारीची भाकरी केली आहे आणि कच्चा कांदा आहेच तुम्हाला तोंडी लावायला. ओवी म्हणत असते, बाबा मला ना फार भारी वाटतंय. काल रात्री आपण काय मस्त झोपलो होतो ना गच्चीवरती, आणि आज पुन्हा आपण एकत्र जेवणार आहोत. ऋषिकेश म्हणतो, ए ओवी बाळा, माझे ना खूप हात दुखतायत ग, आता मला कोण जेवण भरवणार बरं. आता ओवी ऋषिकेशपेक्षा जास्ती स्मार्ट निघाली आहे. ओवी म्हणते, आई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, तू पहिले भरव बरं, बायको फर्स्ट. मग जानकी तिच्याकडे अशी बघते. मग ओवी म्हणते, भरव ना, भरव बाबाला घास भरव. मग आता जानकी म्हणते, हो ग बाई सासूबाई, भरवते घास तुझ्या बाबांना. ऋषिकेश मोठ्या प्रेमाने जानकीकडे पाहतोय. आता ही जानकी म्हणते, हा घास तुमच्या ओवीचा बरं का बाबा. मग आता ओवी म्हणते, आई आता तू पण खा. ओवी तिच्या आईला भरवत म्हणते की हा घास बाबांचा. आता हे सगळेच जण एकमेकांशी म्हणजे छान बॉन्डिंग करून आहेत प्रेक्षकांनो. हीच त्यांची स्ट्रेंथ आहे, याला फॅमिली स्ट्रेंथ म्हणतात. आता हे सगळेजण एकमेकांना घास भरवत असतात तेव्हा जानकी ओवीची जरा गंमत करते. आता जानकी त्या ऋषिकेशला खुणवते की ओवीला नका खाऊ घालू, एक छोटीशी गंमत. आता ओवी आ करून बसलेली असते तिथे. आता हे यांचे यांचे जेवायला लागतात दोघं नवरा बायको. मग ओवी म्हणते, अरे मला भरवा ना दोघे जण, मला का नाही भरवत आहे. आता हा ऋषिकेश म्हणतो, भरवायचा का. आणि आता दोघे मिळून एक घास भरवतात. आणि ओवी म्हणते, हा घास कोणाचा आहे. मग जानकी म्हणते आणि ऋषिकेशही सोबत बोलतो, हा घास आईचा आहे. एक छान फॅमिली बॉन्डिंग त्यांनी सुरुवातीला दाखवली आहे. काय मग मैत्रिणींनो, आज तुमचा पण पाडवा असेल ना, माझा पण आहे बरं का. पटापट रिव्ह्यू देते आणि मग माझ्या माहेरी पळते. तर असा हा आजचा यांचा भाग दाखवलाय. म्हणजे इथे त्यांनी या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले केलंय. पण प्रेक्षकांना ऐश्वर्याची भारी मजा येते आता. ही ऐश्वर्या त्या सारंगला सांगायला जाते की अहो तुम्हाला कळलं का, ते ऋषिकेश कुस्ती खेळणार आहेत म्हणे. आता बघा प्रेक्षकांनो काय मजा येते. हा सारंग नेमका तांब्याने पाणी पित असतो आणि त्याला जेव्हा एक कळतं की दादा त्याचा कुस्ती खेळणार आहे, तेव्हा त्याच्या तोंडातलं अख्खं पाणी त्या ऐश्वर्याच्या तोंडावर पडतं. आणि ऐश्वर्या कसं तरी करते आणि म्हणते, ई शी काय हे. सारंग म्हणतो, सॉरी सॉरी, तुमच्या अंगावर पडलं का ते, थांबा मी टिश्यू पेपर घेऊन येतो. ऐश्वर्याला कळतच नाही आता काय रिएक्शन द्यावी, बिचारी ऐश्वर्या. आता सारंग म्हणतो, सॉरी सॉरी. ऐश्वर्या म्हणते, राहू द्या आता. आता ही आता सारंग म्हणतो, अहो काय बोललात आता तुम्ही, कुस्ती बिस्ती काय म्हणे. आता ऐश्वर्या म्हणते, तो ऋषिकेश कसल्या तरी जंगी कुस्ती बिस्तीमध्ये भाग घेतोय म्हणे, कोणत्या त्या मंदिरात का कुठे कुस्ती होणार आहे म्हणे. आता सारंग म्हणतो, हरणार, नक्की हरणार. आता हाडांचा चुरा चुरा होणार आहे त्यांचा. आता ही ऐश्वर्या म्हणते, अहो चुरा नाही, भुगा भुगा होईल. आता सारंग म्हणतो चेहरा मातीनं आणि रक्तानं माखणार. आता ही ऐश्वर्या म्हणते, माखणार काय, सगळं ऋषिकेश दादांचं होणार. आता हा सारंग म्हणतो, हा. ऐश्वर्या म्हणते, घरच्यांशी चुकीचं वागलं तर त्याची शिक्षा मिळायलाच हवी ना त्यांना. सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, ऋषिकेश दादाबद्दल नाही बोलत आहे मी. ऐश्वर्या म्हणते, मग कोणाबद्दल बोलताय. मग आता सारंग म्हणतो, अरे दादाशी जो कुस्ती खेळायला पैलवान उभा राहील ना, त्याच्याविषयी बोलतोय मी. अहो तुम्हाला काय माहिती आहे, बसा सांगतो मी. अहो माझा दादा कुस्ती चॅम्पियन होता कॉलेजला असताना, एकेकाला काय लोळवलंय माझ्या दादानं. अहो तुम्हाला सांगतो मी, काल आपण टेबलवर जेवायला बसलो होतो ना, तिथं पूर्वी दादानं कुस्ती जिंकलेली ढाली आणि मोठ्या मोठ्या तलवारी याच्या भल्या मोठ्या बक्षिसा होत्या. तुम्हाला सांगू का, ढाल्या आहेत अजून, दाखवू का तुम्हाला, चला चला. ऐश्वर्या म्हणते, त्याला तर बरीच वर्ष झाली ना. सारंग म्हणतो, अहो मी स्वतः पाहिल्यात कुस्त्या. दादाने जर मनापासून ठरवलं ना
तर दादा कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणारच. ऐश्वर्याची आता धाबे दणाणलेत. ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सारंग म्हणतो अरे नाही नाही, आमचा दादा आमच्या सगळ्या भावात देखना न रुबाबदार. तो जेव्हा कुस्ती काढायला शर्ट काढायचा ना, तेव्हा सगळ्या बाबा बाप्यान पोरी त्याच्याकडे बघून फ्लॅट. हो ऐश्वर्या, अहो सामना कुठे आहे कधी आहे मला सांगा ना, मला जायचं दादाला बघायला. ऐश्वर्या म्हणते नाही नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही हा. सारंग म्हणतो आवाज काय करता, मला बघायचंय दादाला कुस्ती खेळताना, दादा लई भारी कुस्ती खेळतो. कुठे सामना सांगा ना मला. अहो कधी आहे सांगा ना हो ऐश्वर्या, सांगा ना, मला जायचंय बघायला, मला खूप आवडेल बघायला दादाला. ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सांगितलं ना मी, कुठे जायचं नाही, तुम्ही अजिबात कुठेही जायचं नाही आहे. सारंगचं तोंड उतरून जातं, पण तरी तो म्हणतो मला असं काय करता, मला बघायचंय. आता ऐश्वर्या म्हणते त्या ऋषिकेश दादाला काय मातीत खेळायचं लोळायचं ते बघू दे, करू देत त्यांना. तुम्ही ऑफिसला जायचं, ऑफिसमधल्या कामाकडे कोण लक्ष देणार, जा बरं ऑफिसला. आता बिचारा तो सारंग तोंड बारीक करून निघून जातो. गुलाब आता सकाळी सकाळी मस्त चहा करतो आणि म्हणतो चला चाय चाय. जानकी म्हणते गुलाब दादा याची काय गरज होती. गुलाब म्हणतो तुम्ही याच टायमाला चहा घेता की नाही घरी सुद्धा. ऋषिकेश गुलाबला म्हणतो गुलाब आता ते घर कुठे राहिलं रे, त्याची सवय कशाला करायची. आता गुलाब म्हणतो साहेब काय आहे ना, माझी आजी सांगायची सवय म्हणजे अशी सवयच असते हो, काही बी करा, जात नसते ती. आता जानकी म्हणते तुम्ही आणि तुमची उदाहरणं. गुलाब म्हणतो अहो दादा यो स्पेशल चहा तुमच्यासाठी, तुमचं खास अभिनंदन. ऋषिकेश चहा घेतो आणि म्हणतो कशासाठी रे. आता गुलाब म्हणतो अहो मला समजलं तुम्ही कुस्ती लढणार आहे दादासाहेब, आपण फुल तयारी करायची बरं का. आता जानकी म्हणते अहो तुम्हालाच काय अर्ध्या गावाला कळलंय आणि तयारी तर काय सुरूच आहे. आता हा गुलाब म्हणतो थांबा समधी माहिती काढून आणली आहे म्या. आता गुलाबने डब्याच्या खालून एक चिठ्ठी घेतली आणि ती चिठ्ठी दिली आहे. आता ओवी ती चिठ्ठी वाचते आणि ऋषिकेशला सगळं डिटेल सांगते कुस्तीचे. त्याला सांगते ऋषिकेशला बाबा तुमची पहिली कुस्ती होणार आहे सायलीच्या चंदेराव जगतापांसोबत, त्यानंतर अजून एक जोडीदार, त्यात जो पैलवान जिंकेल त्यासोबत सेमीफायनल राऊंड होईल. मग आता जानकी म्हणते वा गुलाबदादा बराच अभ्यास केला हो तुम्ही, व्हेरी गुड. आता ऋषिकेश म्हणतो जानकी तुला वाटतंय तितकं सोपं नाही आहे बरं का, हे खूप मोठा प्रवास असणार आहे आणि पहिलवान पण जबरदस्त असणार आहेत ते. गुलाब म्हणतो हो दादासाहेब, सांगली सातारा कोल्हापूर सगळीकडून मोठे मोठे पहिलवान आले, तुमची कुस्ती त्यांच्यासोबत आहे, तुम्ही फायनलला जाणार दादासाहेब आणि कुस्ती जिंकणार. अहो दादासाहेब मी सांगितलंच आहे तसं देवाला. जानकी म्हणते की आपण उद्या सकाळी देवी आईच्या दर्शनाला जायचं आणि मग तालमीला सुरुवात करायची. हां मग आता हे सगळे मिळून ऋषिकेशला चेअर करत असतात. ये दादा दादा. ऋषिकेश म्हणते हो जिंकणार हे, असं म्हणून एक जल्लोष साजरा करताय. ऋषिकेशला एक पाठबळ मिळावं ना म्हणून. पण आता ऋषिकेश मनात विचार करतोय आता इज्जतच नाही तर बरंच काही पणाला लागलंय, पण शेवटी मी माझ्या ओवीसाठी करतोय. माझ्या इज्जतीपेक्षा तिच्या दिवाळीसाठी मला ही लढत जिंकावीच लागणार आहे. आता ऐश्वर्याने तिच्या वडिलांना फोन केलाय. तिचे वडील म्हणतात काय ऋषिकेश आणि कुस्ती, आणि मोठ्याने हसायला लागतात ते. अगं जाऊ दे गा ऐश्वर्या, अगं खेळू देत त्याला कुस्ती, आपण आपलं मस्त पहिल्या रांगेत बसायचं आणि जोरात शिट्टी वाजवतात ते आणि म्हणतात की अशी शिट्टी वाजवणार मी त्या ऋषिकेशला धोबी पछाड केल्यावर. ऐश्वर्या म्हणते शिट्ट्या कसल्या वाजवताय तुम्ही, तो ऋषिकेश वाजवेल समोरच्याची शिट्टी. आता ते डिफेक्टिव्ह पीस सांगून गेले मला, तो ऋषिकेश कॉलेजमध्ये कुस्तीपटू होता म्हणे आणि भरपूर बक्षिसं पण जिंकली आहे त्याने कुस्तीमध्ये, तो हरवणार समोरच्या पैलवानाला. आता सारंग जे काही सांगत होता ना डॅडा, तसं काही असेल तर हा जिंकेल स्पर्धा. आता तिचा वडील म्हणतो की जिंकू दे ग त्याला आधीच आपण एवढा हरवलाय, नशिबानं त्याला चिंचुक्या इतकी संधी मिळाली आहे तर कशाला तू टेन्शन घेते. अगं घेईल ना ती ट्रॉफी आणि मिरवत बसल सगळीकडे. ऐश्वर्या म्हणते डॅडा तुला कळत कसं नाही, अरे ट्रॉफी नाही मिळणार त्याला, फक्त तो जिंकल्यानंतर त्याला 1,00,000 रुपये मिळणार आहे बक्षीस म्हणून. आता ते सयाजीराव म्हणतात अगं 1,00,000त काय होणार आहे पोरी, किती दिवस त्याला पैसे पुरणार आहे, कुठे त्या कुस्तीचं टेन्शन घेती. अगं त्या अवंतिकाला घराच्या बाहेर काढा दी. ऐश्वर्या म्हणते डॅडा मला सगळं कळतं, व्यवस्थित कळतं मला काय करायचं आणि काय नाही, तुम्ही नका शिकू मला. तुम्हाला सांगते ना मी, या स्पर्धेकडे दुर्लक्ष नका करू, नाही चालणार आपल्याला दुर्लक्ष करून. 1,00,000चा प्रश्न नाही आहे, प्रश्न हा आहे की त्या जानकीला कधीच काही मला मिळू द्यायचं नाही आहे. अरे डॅडा आपण फिल्डिंग लावल्याप्रमाणे ऋषिकेशला कोणी नोकरी देत नाहीये, कोणी मदत करत नाहीये. जानकीला खूप छळ मिळतोय आणि तिला उद्ध्वस्त करायचंय मला, त्या जानकीचा छळच करायचा आहे, हेच हवंय मला.
ती जेव्हा या घरात होती ना, तिने मला अपमानाचे व्रण दिलेत. मला तिला आयुष्यभराचे व्रण द्यायचे. डॅडा हे हवंय मला. जानकी आणि ऋषिकेशला मला आयुष्यभर सुखात बघायचं नाहीये डॅडा. तो ऋषिकेश हरलाच पाहिजे. अरे डॅडा, तो आतून तुटला पाहिजे. त्या ऋषिकेशला तिथे हारलेला बघायचंय मला. तो जेव्हा आतून तुटेल ना डॅडा, तेव्हा ती जानकी आतून बिथरेल आणि मग ती हलेल आणि मग मला तिला असं हरलेलं बघायचंय, तिला हतबल झालेलं बघायचंय. मग माझ्या आत्म्याला थंड मिळेल, थंडावा मिळेल. असं काहीतरी ती बडबडतीये प्रेक्षकांनो. कळलं का डॅडा आम्हाला काय पाहिजे ते? कसं असतं ना प्रेक्षकांनो, स्वतः ईर्ष्येमध्ये जळणारे लोक ना स्वतः सुखी राहतात ना दुसऱ्याला सुखी ठेवतात. म्हणजे आता हिच्याकडे एवढं सगळं आहे तरी पण ही समाधानी आहे का बाई? बघा, हिला फक्त त्यांना त्रास द्यायचा आहे म्हणून स्वतःला वाटेल तसा त्रास करून घेते ही ऐश्वर्या. तर आता हा बाप बघा, तो आणखीन तिच्या ईर्षेला हवा मारतो आणि म्हणतो, अगं हा बाप आहे ना तुझा, तुझ्या ईर्षेला आनंद देणार आणि समद्या इच्छा पूर्ण करणार तुझ्या. तू टेन्शन घेऊ नको, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार हा सयाजी विखे पाटील. त्या जगताप पाटलाला बोलवतो. अगं जबरदस्त पैलवान आहे तो. अगं तो आखाड्यात उतरला की तो कधी हरत नसतो. प्रताप जाधव नावाच्या पैलवानाला बोलवतो. अगं लई डेंजर पैलवान आहे तो. एकदा का आखाड्यात उतरला ना की समोरच्याचा हात तोडल्या बगर माग हटत नसतो तो. कुस्ती हरलेला नाहीये तो. या प्रताप समोर काय त्या ऋषिकेशचा निभाव लागणार आहे? ऐश्वर्या म्हणते, यस डॅडा यस, एक्झॅक्टली हेच हवंय मला. कणाकणाने त्याची भीती संपवायची आहे. त्याचं आत्मबल का काय म्हणतात ना, ते राजाचा जीव पोपटात म्हणतात ना, तसं करायचंय आपल्याला डॅडा, लक्षात ठेव. जानकीचा जीव त्या ऋषिकेश नावाच्या पोपटामध्ये. आता हा सयाजी हसतो आणि फोन कट करतो. आता इकडे हे दोघे जण मंदिरात आलेत आणि जानकी त्या गुरुजींना सांगते, गुरुजी कौल लावा बरं. आता गुरुजींनी ते फूल देवीच्या असं हारावर ठेवलंय आणि आता थोड्या वेळाने हे नमस्कार करतात आणि मनातलं सगळं सांगतात. हे गुरुजी सांगतात की देवी आई आता कौल दे बरं. आणि आता ते फूल थोड्या वेळाने खाली पडतं. पण जेव्हा जानकी बोलते ना देवी आईशी, तेव्हा ते कौल लागतो त्यांना. जानकी म्हणते, देवी आई ऋषिकेश कुस्तीमध्ये उतरलेत, त्यांच्या कष्टांना फळ दे देवी आई. देवी आई तुझी कृपा राहू दे आमच्यावर, असं म्हणून ती नमस्कार करते जानकी आणि मग ते फूल पडतं. खरंच पडत असेल का प्रेक्षकांनो असं फूल? छानच आहे म्हणा पडत असेल तर खरंच ते फूल पडलेलं दिसतंय आणि उजव्या बाजूला ते फूल पडलंय. आणि आता ओवी फार खुश होते ते फूल घेऊन आणि ते गुरुजी म्हणतात, वा वा, देवी आईने उजवा कौल दिलाय. ओवी म्हणते, आई बघ कौल मिळाला आपल्याला. जानकी फूल घेते आणि देवी आईला पुन्हा नमस्कार करते. जानकी म्हणते, अहो आता सगळं निर्विघ्नपणे पार पडणार, देवी आईने उजवा कौल दिलाय. आता ऋषिकेश म्हणतो, हो जानकी. आणि हे सगळेजण खुश असतात. तेव्हा या सुमित्राबाई मंदिरात येतात ऐश्वर्या सहित. आता सुमित्राबाई या दोघांना बघतच राहतात पाठमोऱ्या आणि असं लगेच चेहरा मोहरच बदलून जातो यांचा. ऐश्वर्या सुमित्राकडे बघते, सुमित्रा ऐश्वर्याकडे. आणि जेव्हा आता हे मागे वळून पाहतात तर सुमित्राबाई आणि यांची नजरेला नजर भिडते. सौमित्राला ऋषिकेशला फार कसं तरी होतं या दोघांना बघून. ऋषिकेशच्या डोळ्यात रक्त उतरलेलं दिसतं प्रेक्षकांनो, कारण त्याला फार राग आलेला असतो या सुमित्राबाईंचा. ओवी सारंगकडे धाव घेत असते तेव्हा हा ऋषिकेश ओरडतो, ओवी तू तिकडे जाऊ नकोस, चल इकडे ये परत. सारंगचंही तोंड बारीक झालेलं आहे आता. ऐश्वर्याला फार मजा येते या परिवाराला तोडून. ती हे सगळ्याचं फार मस्त आनंद घेते. आता ही जानकी म्हणते, बेटा ओवी ये इकडे. आता त्या ओवीच्या हातातनं ते कौल पडलेलं फूल आहे ना, ते त्या सुमित्राबाईंच्या पायाजवळ पडतं. आता ओवी म्हणते, ए आई ते फूल पडलं माझ्या हातातनं, ते कौलवालं फूल. आता जानकी म्हणते, थांब हा बेटा मी घेते. आता जानकीला निमित्त मिळालंय या सुमित्राबाईंचं पाय धरायचं, म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेण्याचं. जानकी आता ते कौल उचलायच्या निमित्ताने सुमित्राबाईंच्या पायाला हात लावते आणि ते सुमित्राबाईंच्या तेव्हाच लक्षात येतं. पण तरीसुद्धा अंतःकरण जड केलेलं आहे या बाईने. का कशामुळे माहीत नाही. खरंच प्रेक्षकांनो, इतकं भोळं आणि दुसऱ्याच्या डोक्याने चालू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातात, जसं या सुमित्राबाईंचं झालंय. जानकी ऋषिकेशला पण खुणवते की तुम्ही पण नमस्कार करा ना. पण आता हे ऋषिकेश मात्र म्हणतो, जानकी चल इथून. त्याला कसला बिचारायला नमस्कार करावासा वाटेल, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं या बाईने. मग आता ही ओवी जाता जाता आजी असं म्हणते, तेव्हा या सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. पण तरीसुद्धा हे सगळेजण एकमेकांना असे क्रॉस होऊन निघून जातात आणि या गोष्टीचा ऐश्वर्याला फार फार आनंद होतो.
आणि जो त्या ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. पण आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी संयोग फार छान दाखवलाय. झालंय असं की ही ऐश्वर्याकडे रागाने बघते जानकी. पण आता बाहेर आल्यानंतर ऋषिकेश त्या देवाच्या उंबऱ्याला पुन्हा एकदा असा नमस्कार करतो पायरीवर डोकं ठेवून. पण नेमकं तेव्हा तिथे त्या सुमित्राबाईंची चप्पल असते आणि म्हणजे न जाणे किंवा अजाणता असं म्हटलं तरी हरकत नाहीये, हा ऋषिकेश त्याच्या आईच्या पाया पडतो. हे जानकी त्याला दाखवून देते. अरे वा, आईंची चप्पल, चला तुमच्या मनात असो न असो पण तुम्ही आईंचा आशीर्वाद घेतलाच. आता हा खूप चिडतो ऋषिकेश आणि म्हणतो, काय बोलतेस तू जानकी हे? आता लगेच ही जानकी म्हणते, अरे मी तर देवी आईंबद्दल बोलतीये, तुम्हाला काय वाटलं? कमाल आहे बाबा तुमची. चला बरं, जानकीने शब्दांची हेराफेरी केली आहे पण तिला हवं ते मिळालं आणि शेवटी या सुमित्राबाईंची चप्पल दाखवली आहे. असो, जानकी आणि ऋषिकेश तिथून निघून जातात आणि आता इकडे या सुमित्राबाई देवाचं दर्शन घेत असतात. ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग तुमच्या हातात हार होता ना, मग आता तो हार देवाला अर्पण करतात हे. आणि गुरुजी सुमित्राबाईंना प्रसाद देतात. हे घ्या प्रसाद. सारंगला सुद्धा देतात, ऐश्वर्याला सुद्धा देतात. पेढ्याचा प्रसाद देतात ते. आणि मग हे गुरुजी म्हणतात, अहो ऋषिकेशराव कुस्तीची स्पर्धा खेळतायत बरं का. देवी आईने आत्ता उजवा कौल दिलाय त्यांना, हा त्याचाच प्रसाद दिलाय तुम्हाला मी. आता हे सगळेजण प्रसाद असे बघत राहतात नुसते. पण ऐश्वर्या मात्र तो प्रसाद चोळामोळा गोळा करते आणि फेकून देते. पण आता सुमित्राबाईंनी मात्र तो प्रसाद ठेवलाय त्यांच्याकडे. आता ही सुमित्राबाई विचारते सारंगला, काय रे सारंग, अरे हे कुस्तीची स्पर्धा वगैरे तुला माहिती होतं का? सारंग म्हणतो, हो आई, मला माहिती होतं. ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही कशाला टेन्शन घेताय, ते कशाला जिंकणार आहेत कुस्तीची स्पर्धा, तिकडे मोठे मोठे पैलवान येणारे आणि ते हरवतीलच त्यांना. पण सुमित्राबाईंना काळजी जरा वेगळीच आहे, जी त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसती. आता त्या काही न बोलता तिथून परत माघारी फिरतात. पण ऐश्वर्या तो पेढा, पण प्रेक्षकांनो त्यांच्या चेहऱ्यावर जरा वेगळे हावभाव वाटले मला. म्हणजे त्यांना माहिती आहे की ऋषिकेश पट्टीचा पैलवान आहे, त्यामुळे बाकीच्या पैलवानांचं काय होणार आहे हे कदाचित सुमित्राबाईंना लक्षात आलंच असेल. आता या ऐश्वर्याला काय माहिती, ज्याचं त्याचं माणूस ज्याचं त्याला बरोबर माहिती असतं. तर आता इथेच त्यांनी हा भाग आज संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ऋषिकेश या ओवीला शब्द देतो की बेटा तुझी दिवाळी मी दणक्यात साजरी करणार ओवी, काळजी करू नकोस. आणि आता ऋषिकेशच्या कुस्तीचा थरार आपल्याला बघायला मिळणार आणि छान भाग दाखवणार आहे ते उद्या. आता त्याने ओवीला दिलेला शब्द कसा पाळलाय तो जिंकणारच आहे प्रेक्षकांना. फक्त कसा जिंकतो हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघत राहूया पुढे. उद्या मी तुम्हाला वेळात वेळ काढून या मालिकेचा भाग नक्की, आज देखील मी तुम्हाला या मालिकेचा भाग दिलाय, त्यामुळे प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे भाग डेली तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.